नमस्कार. आवड वाचनाची या चॅनलवरती मी आपले स्वागत करते. आज मी तुम्हाला लोकसत्ता पेपरमधील आरोग्याचे डोही लेखिका डॉक्टर उज्ज्वला दळवी यांचा ब्रह्मानंदी लागता टाळी हा लेख वाचून दाखविणार आहे. या लेखात त्यांनी ध्यानामुळे आपल्याला होणारे फायदे सांगितले आहेत. चला तर मग वाचू. ब्रह्मानंदी लागता टाळी. माझं जगणं निरर्थक आहे ग. विमला काकूंनी संजिताकडे मन उघडं केलं. मुलं परदेशी, मैत्रीण नाही, छंद नाही. एकटेपणा काकूंना छळत होता. संजितानं ध्यान, मेडिटेशन शिकवायचा कोर्स करून मोठी परीक्षाही दिली होती. तिने काकूंच्या कला न घेत त्यांना ध्यान शिकवलं. सुरुवातीला फारसा फरक जाणवला नाही, पण हळूहळू दुःख, एकलेपणा, नैराश्य यांची पूट निघत गेली. परिस्थिती बदलली नव्हती, पण तिचा सल घटत गेला. साध्या गोष्टींचा आनंद घेणं जमायला लागलं. संजिताने मैत्रिणी मिळवून दिल्या. आयुष्य बदललं. PV सिंधूनं नेमकं हेच म्हटलं. ध्यानानं माझं आयुष्य बदललं. आंतरराष्ट्रीय स्पर्धांचा ताण न घेता खेळणं जमलं. बिल गेट्स देखील आठवड्यातून 2-3दा तरी ध्यान करतात. आजी, आज आम्हाला शाळेत मेडिटेशन शिकवलं. 9 वर्षांच्या अनन्याने उड्या मारत मारत ओरडून सांगितलं. अलीकडे कुणालाही ध्यान शिकायची संधी असते. गेली काही हजार वर्ष ध्यान हा मुक्तीसाठी करायचा तपश्चर्याचा भाग होता. मठात, तपोवनात संन्यासी, तपस्वी, भिक्षू लोकांना ती दीक्षा मिळे. नंतर सर्वसामान्यांनाही ते शिक्षण आणि आध्यात्मिक लाभ मिळाला. 1960 ते 70च्या सुमाराला काही मानसोपचार तज्ज्ञ ध्यान शिकले. त्यांनी आपल्या पेशंटांनाही ते शिकवलं आणि त्यांना मानसिक फायदा झाला. हळूहळू ध्यानाचे वेगवेगळे प्रकार समाजापर्यंत पोहोचले. बौद्ध भिक्षूंचं ध्यान वेगळं, ब्रह्मकुमारींचं वेगळं. कुणी श्वासावर लक्ष ठेवतात, कुणी हृदयावर, कुणी मंत्र जपतात, तर कोणी ओम. त्यांच्यापैकी माइंडफुलनेस मेडिटेशन या वर्तमानाच्या सध्याच्या क्षणावर लक्ष केंद्रित करणाऱ्या क्षणलक्षी ध्यान प्रकाराचा गेल्या 30 वर्षात बराच अभ्यास झाला आहे. एकटेपणाशी झुंजणारे वयोवृद्ध लोक, अटीतटीच्या आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धातले खेळाडू आणि दरक्षणी अनंत समस्यांना तोंड देणारे मोठ्या कंपन्यातले उच्चपदस्थ व्यावसायिक अशा तिन्ही गटात रीतसर ध्यान केल्यानं फायदाच होतो असं संशोधनात दिसून आलं. व्यसनांपासून सुटका व्हायला, दुर्धर वेदनांपासून आराम मिळवायला किंवा आघाडीवरचे सैनिक, अटीतटीतल्या स्पर्धातले परीक्षार्थी यांची क्षमता वाढवायला ध्यानाची मदत होते. हे आता संशोधनानं सिद्ध झालं आहे. चिवट, त्रासदायक पोटदुखी कह्यात आणायलाही तो उपाय केला गेला. तशा प्रत्येक वापराचा हार्वर्ड, कार्नेगी मेलन वगैरे बड्या विद्यापीठात आखीव तौलनिक अभ्यास झाला. जीवनातल्या ताणतणावामुळे उद्भवणाऱ्या दुखण्यांवर ध्यान हा पूरक इलाज ठरला. तो आधुनिक वैद्यकशास्त्राचा भाग झाला. त्यासाठी ध्यान करणाऱ्यांच्या वेगवेगळ्या चाचण्या झाल्या. आपल्या मेंदूतलं संदेशवहन विजेमार्फत चालतं. त्या वीज लहरींचा अभ्यास झाला. गाढ ध्यानात दिसणाऱ्या संत लहरी झोपेतल्या लहरीहून वेगळ्या असतात. म्हणजे जेव्हा अगदी ब्रह्मानंदी टाळी लागते तेव्हाही मन सजग असतं. दैनंदिन तणावामुळे, म्हातारपणीच्या वा एरवीच्याही एकाकीपणामुळे काही हानिकारक पदार्थांचं प्रमाण रक्तात वाढतं. प्रतिकारशक्ती भडकते, आत्मघातकी होते. काही दुष्ट जनुकही चाळवले जातात. त्यामुळे हृदयविकार, कॅन्सर, पोटाचे आत्मघातकी विकार, अल्झायमर्स यांची शक्यता वाढते. ध्यानामुळे त्या हानिकारक पदार्थांचं रक्तातलं प्रमाण घटतं आणि त्या दुर्धर आजारांपासून थोडं का होईना संरक्षण लाभतं. मेंदूच्या करड्या भागातल्या केंद्राचा आणि त्यांना जोडणाऱ्या
पांढऱ्या रस्त्यांचा, संपर्क पुलांचा आकार आता MRIने आणि ट्रॅक्टोग्राफी या आधुनिक प्रतिमा तंत्रांनी मोजता येतो. त्या केंद्राचं कामकाज fMRIने मापता येतं. ध्यानाचा मेंदूवर परिणाम शोधायला शास्त्रज्ञांनी तीच प्रतिमा तंत्र वापरली. हार्वर्ड विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी ध्यान न करणाऱ्या लोकांचा अभ्यास केला. त्यांच्या मेंदूच्या MRI प्रतिमांची नोंद केली. मग त्यांच्यातून अडमतडम करून निवडलेल्या अर्ध्या लोकांना रोज क्षणलक्षी ध्यान करायला लावलं. त्यांच्या मेंदूवर नव्याने सुरू केलेल्या ध्यानाचा काही आठवड्यांनी होणारा परिणाम नोंदला आणि त्याची तुलना त्यांच्याच ध्यानापूर्वीच्या अवस्थेशी आणि ध्यान न करणाऱ्या दुसऱ्या गटाच्या मेंदूंशीही केली. तशाच प्रकारचा आखीव तौलनिक अभ्यास मग इतरही जगप्रसिद्ध विद्यापीठात झाला. संशोधकांनी त्या सगळ्या अभ्यासाचा आणि त्या काळात इतरत्रही झालेल्या तशाच तौलनिक संशोधनाचं एकत्रित विश्लेषण केलं. ठिकठिकाणच्या अनेक भिन्न निरीक्षणांचं एकत्रित सार काढलं गेलं. मेंदूमधलं तारतम्य केंद्र, सहानुभूती केंद्र, आठवण केंद्र, मेंदूच्या अगदी पुढच्या भागातील निर्णय केंद्र वगैरे महत्त्वाच्या केंद्रांचा आकार अगदी काही आठवडे जरी नियमितपणे ध्यान केलं तरी वाढतो. त्यांच्यामधले संपर्क पूल जाडजूड होतात. मेंदूतलं परिणामकारक संगनमत वाढतं. शोधीपारधी आदी मानवावर समोरून हत्ती, मागून वाघ, वरून गरुड, खालून साप अशी चौफेर संकटं चालून येत, तेव्हा त्याला संकटाच्या शक्यतेची टोचणी सतत लावून सजग ठेवायचं काम करणारं एक बदामाच्या आकाराचं केंद्र मेंदूच्या बुडाशी असतं. 20व्या-21व्या शतकातला माणूस पुष्कळ सुरक्षित आहे, तरी रिकामटेकडं बदाम केंद्र उगाचच बोंबाबोंब करत राहतंय. भय, चीड वगैरे उद्रेकी भावना, एखाद्या गोष्टीच्या हव्यासाने हपापणं, कुठल्याही घटनेविषयी सतत नकारात्मक विचार करणं, सूडवृत्ती हे देखील बदाम केंद्राचंच काम. तसल्या भडीमारामुळे त्याचे निर्णय केंद्राकडे जाणारे संपर्क पूल जाडजूड होतात. भंडावलेल्या निर्णय केंद्राची बाकीची महत्त्वाची कामं होत नाहीत. विचारशक्ती बोथटते. नियमित ध्यानाचा परिणाम झाला की त्या बदाम केंद्राचा आकार घटतो. त्याचा इतर केंद्रांशी संपर्क जोडणारे संपर्क पूलही रोडावतात. भावनेच्या भरात अविचाराने होणाऱ्या कामांचं प्रमाण कमी होतं. रोजच्या घडामोडींची नकारात्मक आवर्तनं शमतात. चिंता, नैराश्य घटतात. गंमत म्हणजे त्याचवेळी एखाद्या मोठ्या भावाने व्रात्य धाकट्याचा हात पकडावा तसा निर्णय केंद्राकडून बदाम केंद्राकडे जाणारा संपर्क पूल मात्र जाडजूड होतो. अविचार घटतो. संयम वाढतो. दुखापतीने, संधिवाताने वेदना होतातच. आपल्या मेंदूच्या मधल्या पृष्ठभागावरचं एक केंद्र सतत वेदना संदेशन पाठवून निर्णय केंद्राला भंडावून सोडतं. तो संपर्क पूलही ध्यान करणाऱ्या लोकात रोडावतो. त्यामुळे वेदना सोसूनही शांत डोक्यानं विचार करायची त्यांची ताकद वाढते. ध्यानामुळे आतड्यातलं मित्रजंतूंचं प्रमाण वाढतं. आतड्याचा चिडचिडेपणा घटतो. शरीरातल्या रसायनांचं संतुलन सुधारतं. त्यामुळे रक्तदाब, रक्तातील साखर घटतात. रोगप्रतिकारशक्ती वाढते. हे झालं नव्यानंच ध्यान करणाऱ्यांमध्ये. 60-70च्या काही लोकांनी नियमितपणे ध्यान करून एकूण काही हजार तास ध्यानात घालवलेले होते. त्यांच्या मेंदूवरही नंतर संशोधन झालं. वयपरत्वे मेंदूचा आकार घटतो. पण प्रदीर्घ काळ ध्यान करणाऱ्यांच्या मेंदूचा आकार 60-70ला सुद्धा 25ल्या मुलांच्या मेंदू एवढाच होता. मुद्दाम चिडवलं तरी ते रागवत त्रासत नव्हते. त्यांच्या निर्णय केंद्राचा आणि बदाम केंद्राचा आकारही सर्वसामान्यांसारखाच होता. ध्यान त्यांची सहज स्थिती होती. इतकं फायदेशीर ध्यान करायचं कसं? सद्गुरू वाचोनी सापडेना सोय.
ध्यानाची पद्धत योग्य गुरूकडूनच शिकवून घ्यावी. सध्या माइंडफुलनेस, हार्टफुलनेस, बौद्ध ध्यान पद्धती वगैरेंचे जाणकार शिक्षक त्यांच्या केंद्रातून विनामूल्य शिकवतात. आपल्याला मानवेल ती पद्धत विचारपूर्वक स्वीकारावी. मग धरसोड वृत्तीने ती लगेच सोडून दुसरीच्या मागे लागू नये. सुरुवातीला फायदा दिसला नाही तरी ध्यान करणं सोडू नये. ती सातत्याने दीर्घकाळ केलं तर मोठा फायदा होतो. ध्यानाला सुरुवात करण्यापूर्वी शरीराचा प्रत्येक भाग जाणीवपूर्वक सैलावून द्यावा. म्हणजे कुठल्याही ताणाचा एकाग्रतेवर परिणाम होणार नाही. ध्यान बसून करावं. आडवं पडून केलं तर झोप लागू शकते. आगगाडीतून जाताना खिडकीतून दिसणाऱ्या धावत्या खांबात नजर गुंतू न देता क्षितिजावर खिळवली की डोळे स्थिर राहतात. तसंच ध्यान करताना येत्या जात्या विचारांमागे न जाता उद्दिष्टावर मन स्थिर ठेवावं. त्यातच कधीतरी आतल्या ऊर्जेशी लय जमते. ध्यानानंतरची मनस्थिती लिमलेटच्या गोळीसारखी मनाने चघळावी, नोंदावी. मग पुढच्या वेळची प्रगती तिथून पुढे सुरू होते. ध्यानामुळे आध्यात्मिक फायदे होतातच, शिवाय भौतिक फायदे तर कुठल्याही धर्माच्या किंवा निधर्मी लोकांनाही मिळतात. ते सर्वांनी घ्यावे. त्यायोगे चिंता, नैराश्य, अविवेक, क्रोध यांच्यापासून मुक्ती मिळेल. तशा अलांछन तपहीन सज्जनांची जगात मांदियाळी होईल. मग मानवधर्माचं पसायदान आपसूकच लाभेल. जर तुम्हाला अशा प्रकारचे लेख, कथा ऐकायच्या असतील तर माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचे नोटिफिकेशन ऑलवर सेट करा आणि शेअर करा. माझा व्हिडिओ ऐकल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप 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 आभार.